नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे वेदांगी आपल्या रूममध्ये आता चिडूनच आलेली असते. तेवढ्यातच मागून भूमी येते आणि म्हणते, "वेदांगी, तू अशी अचानक का निघून आलीस? तुला माहिती आहे का तिथे काय झालं होतं?" तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते, की "भूमी, तू डबल गेम खेळतेस का माझ्याबरोबर? मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतेस?" तेव्हा भूमी म्हणते, "हे काय बोलतेस तू? आणि हा चाकू कशाला हातामध्ये घेतलायस?" तेव्हा इथे वेदांगी म्हणते, "हे बघ, तू पुढे येऊ नकोस." तेव्हा इथे भूमी म्हणते, "ठीक आहे, मी पुढे येत नाहीये. पण तो चाकू तरी बाजूला कर, नाहीतर तुला लागेल." तेव्हा वेदांगी म्हणते, "खरंच तुला एवढी माझी काळजी आहे का?" तेव्हा इथे भूमी म्हणते, "का नसेल? मला खरंच तुझी काळजी आहे." तेव्हा वेदांगी म्हणते, "भूमी, तू उगाच नाटक करू नकोस, कळलं ना तुला? मला चांगलंच माहिती आहे तू काय करण्याचा प्रयत्न करतेस. मला आणि आकाशला डिनर डेटला पाठवण्याचा तू प्लॅन केला होतास आणि शेवटीला केलंस काय? तर तू स्वतः आकाशबरोबर डिनर डेटला गेलीस आणि तिथे गेल्यानंतर माझ्या आधी डिनर डेट उरकून तू घरीसुद्धा यायला निघाली होतीस. मग जर आम्हाला दोघांना पाठवायचंच नव्हतं, तर तुला एवढं सगळं नाटक करायची काय गरज होती?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "असं काही नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुला माहिती आहे मला तिथून फोन आला होता आकाशच्या मोबाईलवरून." तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते, की "मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. मला माहिती आहे तू खोटं बोलतेस. तू माझ्या आणि आकाशच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करतेस आणि आकाशसुद्धा सारखा भूमी करत असतो. म्हणजे साखरपुडा आमच्या दोघांचा ठरला पण तरीसुद्धा आकाशच्या तोंडामध्ये नाव भूमीचंच असतं." तेव्हा इकडे वेदांगी म्हणत असते, "हे बघ, जर आकाशचं आणि माझं लग्न झालं नाही ना, तर मी जिवंतसुद्धा राहणार नाही आहे. मी स्वतःला संपवून टाकेन. हे बघ, मी स्वतःला संपवते." तेव्हा भूमी आता वेदांगीच्या हातातून चाकू खेचून कसा तरी बाजूला टाकून देते आणि म्हणते, की "वेदांगी, काय करतेस तू हे?" तेव्हा वेदांगी म्हणते, "मग काय करू? तुला माहिती आहे ना, तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. आमची रिलेशनशिप खराब होते मग तू का राहतेस इथे? तू इथून निघून गेलीस तरी चालेल. माझ्या आकाशच्या आयुष्यातून निघून जा. का राहतेस तू इथे?" तेव्हा इथे आता वेदांगी म्हणत असते, "तुला माहिती आहे भूमी, मी एकदा तुझा जीव वाचवला होता आणि तेव्हा मी तुला सांगितलं होतं, मी जे काही मागेन ते तुला द्यावं लागेल." तेव्हा इथे भूमीला ते आठवतं. इथे आता भूमीचा ॲक्सिडेंट होत असताना वेदांगी तिचा जीव वाचवते. तेव्हा इथे भूमी म्हणालेली असते, की "वेदांगी, तू माझा जीव वाचवला आहे. जेव्हा केव्हा तुला माझ्या मदतीची गरज असेल ना, तेव्हा सांग, मी तुझी मदत करेन." तेव्हा वेदांगी म्हणते, की "नक्की, पण तेव्हा तू उगाच नाही म्हणू नकोस." तेव्हा इथे भूमी म्हणालेली असते, की "नाही, मी नाही अजिबात म्हणणार नाही तेव्हा इथे वेदू म्हणते, की "हे बघ, आत्ताच्या आत्ता मला प्रॉमिस कर, की तू आकाशच्या आयुष्यातून निघून जाशील आणि पुन्हा इथे कधीच येणार नाही." तेव्हा इथे भूमी आता नाईलाजाने तिला प्रॉमिस करते आणि म्हणते, की "तू म्हणतेस तसंच होईल." तर इथे भूमी आता आकाशच्या रूममध्ये आलेली असते आणि ती इकडे-तिकडे आकाशची रूम बघत असते. कारण तिला तिथे प्रत्येक क्षण आठवत असतात, जे आकाशबरोबर तिने घालवलेले असतात. तर इथे टुट्टूबरोबर सुद्धा ती म्हणालेली असते, की "टुट्टू, काय तुझा मित्र एवढं समजावून सुद्धा तो ऐकत नाही आहे. आपण एक काम करूया, आपण दोघं जण एक टीम करूया आणि त्याच्याशी कट्टी घेऊया." त्यानंतर इथे आकाशने भूमीच्या बाबांच्या पायाचं ऑपरेशनसुद्धा केलेलं असतं आणि तिचे बाबा स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले असतात. तेव्हासुद्धा भूमीला खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर इथे आकाशने तिच्यासाठी एक स्पेशल दिवस ठरवलेला असतो आणि त्या दिवशी तो फक्त तिच्याबरोबर तो दिवस घालवायचा असतो आणि तेव्हा केक वगैरे आणून सेलिब्रेट केलेला जात असतो. त्यानंतर इथे वेदांगी जेव्हा आकाशच्या आयुष्यामध्ये येते आणि ते दोघं जण जेव्हा क्लोज होतात असं तिला वाटतं, तेव्हा इकडे भूमी आता जाण्याचा निर्णय घेते. तेव्हा इथे आता आकाशला भूमी म्हणत असते, की "भूमी, मी जाते." तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी, प्लीज जाऊ नकोस, मला सोडून जाऊ नकोस." तेव्हा इथे भूमी म्हणते, "नाही आकाश, मी चालली आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी, प्लीज जाऊ नकोस, मला तुझी गरज आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत." आणि तो आता भूमीला थांबवण्याचा प्रयत्न हा करत असतो. पण तेवढ्यातच इथे आकाशला जाग येते. कारण तो झोपलेला असतो आणि त्याने ते बघितलेलं स्वप्न असतं, की भूमी आपल्याला सोडून जाते. तेव्हा आकाश झोपेतून जागा होतो आणि म्हणतो, "हे स्वप्न मला का पडलं असेल? भूमी मला सोडून जाते म्हणजे?" तेवढ्यातच तिथे माणसे आता धावत पळत येते आणि म्हणते, "भाऊजी, हे बघा ताईने चिठ्ठी लिहिली आहे. मी वाचले, तुम्हीसुद्धा वाचा." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "काय झालं भूमीला?" आणि तो चिठ्ठी वाचत असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, की "आकाश, मी हे घर सोडून चालली आणि नोकरीसुद्धा. आता मी पुन्हा इथे कधीच येणार नाही आहे. हे सगळं मी वेदांगीसाठी करते कारण तिला असं वाटतंय, की माझ्या मनामध्ये वेगळंच काहीतरी आहे. तुमच्या दोघांमध्ये उगाच काहीही गैरसमज निर्माण व्हायला नको आहेत. म्हणून मी आता ही नोकरी सोडते. वेदांगी आणि तुम्ही दोघं जण आयुष्यभरासाठी आनंदी राहायला हवंय. मला फक्त एवढंच हवंय. तू मला थांबवलं असतंस आणि मी तुला नाही म्हणू शकले नसते. म्हणून मी तुला न सांगता हे घर सोडून जाते, भूमी." असं तिने लिहिलेलं असतं.
तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मानसी, अगं आपण करायला गेलो एक आणि आता झालं वेगळंच. मला असं वाटलं होतं की भूमी इन्सिक्युअर होऊन मला तुझ्या मनातलं येऊन सांगेल, पण तसं झालेलं नाही आहे. ती सॅक्रिफाईस करायला निघाली आहे वेदांगीसाठी आणि माझ्यासाठी. तेव्हा इथे मानसी म्हणते की मलासुद्धा वाटलं नव्हतं की ताईच्या मनामध्ये असं काहीतरी असेल. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आता मी काय करू, आणि तो लगेचच आपला मोबाईल घेतो आणि फोन करत असतो. तेव्हा मानसीसुद्धा आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर इथे माधव काका आणि प्रशांत दोघंजण आता हिशेबासाठी बसलेले असतात. तेव्हा माधव काका म्हणतात की महिन्याचा खर्च भागून फक्त 1200 रुपये मी वाचू शकलो आहे. तेव्हा प्रशांत म्हणत असतो की आपल्याला आकाश जिजूंचे आता 6000 रुपये द्यायचे आहेत. त्यामुळे माझ्याकडे शिकवणीमधले 2000 रुपये असतील बाबा, मी तुम्हाला ते सुद्धा देतो. तेव्हा इकडे काका म्हणतात, मग किती झाले? जास्तीत जास्त 3 ते 3,500 रुपये होतील, पण आपल्याला काही करून आकाशचे ह्या महिन्यामध्ये 6000 रुपये द्यायचे आहेत. त्याचं कर्ज हे 6 लाखाचं आहे. मग हप्ता तरी 6000चा जायला नको आहे का? तेव्हा इथे भूमीसुद्धा तिथे आलेली असते. ती सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा प्रशांत म्हणत असतो की भूमीताई आहे ना, ते आपल्यापेक्षा जास्त कमावते. तेव्हा इथे माधव काकांचं लक्ष भूमीकडे जातं आणि ते म्हणतात की भूमी, तू कधी आलीस आणि बाहेर का उभी आहेस? ये ना इकडे. तेव्हा भूमी म्हणते की बाबा मी नोकरी सोडली. तेव्हा माधव काकांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इकडे माधव काका म्हणत असतात की भूमी, नोकरी सोडलीस म्हणजे? अगं तुला माहिती आहे ना, सगळं काही तुझ्या पगारावरतीच चाललं आहे. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी तुला दुसरीकडे कशी काय लगेच मिळणार आहे? तेव्हा इथे भूमी म्हणते की बाबा मी शोधेन, तुम्ही काळजी करू नका. हे बघा बाबा, मी विचार करूनच नोकरी सोडलेली आहे. तेव्हा इथे माधव काका म्हणतात की माझ्या मुलींचं सासर आहे ते, आणि तो दीर आहे माझ्या मुलींचा म्हणून काही बोलत नाही, म्हणून त्याच्या चांगुलपणाचा आपण काही गैरफायदा घ्यायचा का? आकाशचं काही करून आपल्याला कर्ज फेडायला हवं आहे. जेव्हा मी रस्त्यावरून जात असतो आणि लोक मला म्हणत असतात की अभिनंदन, तुम्ही व्यवस्थित झालात, तेव्हा मला आकाशचे 6 लाख रुपये आठवतात. आता मी काय करू? तेव्हा माझी मजबुरी होती आणि आता लाचारी आहे. मी एकदाचा मेलो असतो ना तर बरं झालं असतं, असं माधव काका म्हणतात. तेव्हा इथे आता भूमीला खूप टेन्शन येतं. तर इथे वेदांगीसुद्धा आता ती चिठ्ठी वाचत असते जी भूमीने लिहिलेली असते. तेव्हा वेदांगी म्हणते, काय रे आकाश, हे काय केलं भूमीने? ती तर घरच सोडून निघून गेली. म्हणजे बघ ना, हा प्लॅन आपल्यावरतीच आता उलटा फिरलेला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमीने हे सगळं तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी केले. तिला असं वाटते की आपलं खरोखर एकमेकांवरती प्रेम आहे. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते, पण आता आपण काय करायचं? आपलं सगळं तर प्लॅनिंगनुसारच चाललं होतं. ती असं काही करेल असं वाटलंसुद्धा नव्हतं. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, नाहीतर काय, करायला गेलो एक आणि झालं भलतंच. आकाश, आपण जास्त ताणून धरलं का रे? आपण भूमीला याआधी सगळं सत्य सांगायला हवं होतं ना, चांगली वेळ बघून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, म्हणजे भूमिताईला असं वाटलं असतं की इथे भाऊजींचं वेदांगीवरती प्रेम आहे. ती इन्सिक्युअर झाली असते आणि भाऊजींना सगळं काही सांगितलं असतं, पण तिने असं काही केलंच नाही. ती सरळ घरच सोडून निघून गेली. मला असं वाटतंय हे जर असंच चालू राहिलं तर ताई इथे कधीच परत येणार नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो की तुम्ही नका टेन्शन घेऊ, असं काहीच होणार नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अरे आकाश, आता भूमी अचानक घरच सोडून गेली आणि ती पुन्हा कधी इथे येणार नाही असं सुद्धा तिने लिहिलेलं आहे. मग ते आता काय येणार आहे आणि तू काय प्रयत्न करणार आहेस तिला आणण्यासाठी? तेव्हा इथे आकाश म्हणतो की असं काही होणार नाही आहे, भूमी स्वतःहून इथे येईल, आणि भूमी येईल नाही तर भूमी आलेली आहे, मला विश्वास आहे ती नक्की येईल. तेव्हा आकाश आता मागे वळून बघतो तर इथे भूमी आता बॅग वगैरे घेऊन परत त्याच्या घरी आलेली असते. कारण तिची मजबुरी मोठी असते, कारण तिला काही करून आकाशचं कर्ज फेडायचं असतं आणि तिच्या बाबांना हातभारसुद्धा लावायचा असतो. तर इथे पुढील भागामध्ये आपण बघूया, माधव काका विचारत असतात की भूमी बाळा, तुला काय बोलायचं, आम्हाला सगळ्यांना इथे बोलावलेस? तेव्हा भूमी सतत दाराकडे बघत असते. आकाश म्हणतो की भूमी, काय झालं, अजून कोणी येणार आहे का इथे? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशालीसुद्धा तिथे येणार असतात. ते आल्यानंतर माधव काका म्हणतात की भूमी, काय झालं, तुला असं काय बोलायचं आहे आमच्याबरोबर जेणेकरून तू यांनासुद्धा इथे बोलावलेस? तेव्हा भूमी म्हणते की बाबा, मी एक निर्णय घेतला आहे, मी ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. असं म्हणाल्यानंतर तिथे बसलेल्या प्रत्येकालाच खूप मोठा धक्का बसतो, कारण भूमी आणि आकाशचं लग्न झालेलं आहे. भूमीला फक्त काही आठवत नाही आहे, म्हणून हा रचलेला प्लॅन आहे. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण शेवटीला भूमीने लग्नासाठी होकार हा दिलेलाच असतो. पण भूमीचा निर्णय ऐकल्यानंतर इथे माधव काकांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आकाशच्यासुद्धा ते दोघेही खूप जास्त टेन्शनमध्ये येतात.